कविप्रविश्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. एका आजच्या युगातल्या झाशीच्या राणीची गोष्ट खास तुमच्या मनापर्यंत. नाव काय? नीरजा भानोत. मित्रांनो, 1963 साली जन्म घेतलेली ही नीरजा एका वृत्तपत्राच्या वरिष्ठ पत्रकाराची मुलगी. आईचं नाव रमा. अतिशय योग्यरित्या पालनपोषण आणि तिला एक सुशिक्षित नारी बनवण्याचा आटोकाट आईवडिलांनी केलेला प्रयत्न. आणि मग तिचं एक स्वप्न होतं. कधी कधी ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण बऱ्याच लोकांनी सिद्ध केली आहे. अर्थात तुमच्या आमच्यासारखी ती कॉमन माणसं नाही आहेत. खरोखर काहीतरी त्यांनी आयुष्यात करून दाखवलंय, त्यांच्या हातून एखादं मोठं कार्य घडलंय, त्यांच्याच बाबतीत आपण हे नक्की सिद्ध झालेलं पाहतो. तसंच काहीसं या नीरजाचं. नीरजाला लहानपणी विमानात बसावं, मस्त फिरावं ही एक आंतरिक आवड होती. आणि मग अर्थातच त्याच लाईनचं शिक्षण देऊन ती पॅन एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून कामावर रुजू झाली. आणि मित्रांनो, 1963चा जन्म असलेली ही मुलगी, तिचं वय जेमतेम 23 वर्षाचं होतं. आणि 5 सप्टेंबर 1986 रोजी तिची ड्युटी ज्या विमानात होती त्या विमानाने मुंबईहून उड्डाण घेतलं. अर्थात नेहमीप्रमाणेच सगळं काही रुटीन. परंतु हे विमान हायजॅक झालेलं तिला समजलं आणि कराचीला हे विमान उतरवलं गेलं होतं. पाकिस्तानमधील कराची, जिना एअरपोर्ट. आता इथे उतरवलं गेलं आणि हिला तर समजलंय की 4-5 अतिरेकी आहेत आणि त्यांनी आता हे विमान अपहरण केलं. या विमानाचं आता ते सगळ्या आपल्या प्रवाशांना, तिच्या सहित पायलट लोकांना, असिस्टंट पायलटला, सगळ्या क्रू मेंबर्सना हे सगळे आता ओलीस ठेवतील आणि बंदुकीचा धाक दाखवून न जाणो आता हे कुठले आहेत, कोणाच्या काय मागण्या आहेत आणि काय सरकारकडे मागतील काय माहीत नाही. ह्याची कुणकुण लागल्या लागल्या या नीरजाने ताबडतोब कॉकपिटमध्ये जाऊन तसा मेसेज दिला आणि एक रणनीती मनामध्ये तिने आखली होती त्याप्रमाणे वागण्यास सांगितलं. काय सांगितलं तिने? पायलट, को पायलट आणि जो कोणी तिथे आहे कॉकपिटमध्ये असिस्टंट, ह्या सगळ्यांना विमानातनं उतरून पळून जाण्यास सांगितलं, जेणेकरून त्यांना धमकावून हे विमान हवं तिथं त्या अतिरेक्यांनी नेऊ नये आणि आहे तिथं ठप्प विमान राहिल्यास आपण इथून काहीतरी सिक्युरिटी मागवू शकतो आणि काहीतरी इथलं सरकार तोडगा काढू शकतं. मित्रांनो, संकट काळामध्ये प्रसंगावधान राखून अशा पद्धतीचे निर्णय घेण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची बौद्धिक क्षमता लागते. आणि हीच बौद्धिक क्षमता पायलटच्या नोकरीसाठी किंवा एअर पर्सर, एअर होस्टेस यांच्यासाठी खूप आवश्यक असते. एखाद्या पायलटला काही सेकंदात निर्णय घ्यावे लागतात, अन्यथा अनर्थ घडू शकतो. घडणारा अनर्थ टाळण्यासाठी पायलटला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स काहीतरी निर्णय घ्यावा लागतो, कारण त्याच्यावरती 400-500 प्रवासी, त्यांची जीवनाची जबाबदारी त्याच्यावर असते. अशीच काहीशी 400 पॅसेंजर्सनी खचाखच भरलेलं विमान, त्यामध्ये अनेक लहान मुलं, अनेक देशाचे नागरिक, आणि ते विमान अपहरण झाल्याचं कळल्या कळल्या या नीरजाने घेतलेली ही पहिली स्टेप सॅल्युटेबल. तिच्या त्या निर्णय क्षमतेला खरंच मी कडक सॅल्यूट करतो.
त्याच्यानंतर अतिरेक्यांना समजलं, की अरे, आता हे पायलट वगैरे कोणीच दिसत नाहीयेत. त्यांनी मग आता पॅसेंजरचा जो भाग असतो विमानाचा, त्या भागाचा ताबा घेण्यासाठी त्यांची एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाली. आणि तसे ते पॅसेंजरच्या इथं आले सुद्धा आणि गन पॉइंटवर त्यांनी धमकवायला सुरुवात केली. नीरजाला सुद्धा धमकावलं. पण खरोखरच ती आपल्या भारताची झाशीची राणी होती. तिने शांत मनाने अतिरेक्यांशी संवाद साधला. अतिरेक्यांनी सांगितलं, आम्हाला सगळ्यांचे पासपोर्ट हवेत. त्यांच्या डोक्यात एक कल्पना होती, की अमेरिकन नागरिक जर असेल तर त्याला आपण गन पॉइंटवर घ्यायचं आणि ह्याला मारून टाकीन, अन्यथा आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही असाच हायदोस या विमानातल्या सगळ्या प्रवाशांच्या बाबतीत करू, अशा पद्धतीने धमक्या द्यायच्या, असं त्यांच्या डोक्यात कल्पना सुरू होती. ही त्या नीरजाला कळल्या तिने पासपोर्ट गोळा करायला सुरुवात केली. त्यांच्या आज्ञेचं पालन जरूर केलं, परंतु 19 अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट तिने लपवून बाजूला ठेवले, त्या अतिरेक्यांच्या नजरेच्या अप्रोक्ष. हा प्रकार चालू असतानाच बाकीचे पासपोर्ट तिने त्यांच्या हवाली केले. त्यांनी तेवढ्यात एका ब्रिटिश पॅसेंजरला जागेवरनं उठवलं आणि गन पॉइंटवरती घेऊन ते त्याला घेऊन चालले कॉकपिटच्या साईडला. नीरजाने त्यांना गोड बोलून मध्येच अडवलं आणि सांगितलं की पासपोर्ट तो आपके पास हमने पूरे इकट्ठा कर दिए है, जमा कर दिए है वहाँ, इन्हें काहे मारते हो, चलो छोड़ दो, बैठने दो उन्हें. असं म्हणून तिने त्या ब्रिटिश पॅसेंजरची जान वाचवली, जीव वाचवला. त्यानंतर नीरजाला माहीत होतं की विमान बंद न करता, त्याचं इंजिन बंद न करता को पायलट आणि पायलट आणि तिथला अजून एक असिस्टंट हे निघून गेलेले आहेत. डेफिनेटली ही पण त्यांची तिघांची आणि नीरजाची चालच होती. कारण जसं जसं त्याच्यातलं इंधन संपतं त्यानंतर विमानातली AC यंत्रणा किंवा लाईट हे सगळं ठप्प होतं आणि पहाटेच्या वेळेस हे विमान कराची पण त्या एअरपोर्टवर उतरलेलं आहे. त्यामुळं थोड्या वेळात लाईट जर गेले तर त्या अंधाराचा फायदा घेऊन जास्तीत जास्त प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातनं उड्या टाकाव्यात असे सिग्नल तिने द्यायला सुरुवात केली. कशा पद्धतीने? अतिरेक्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की हे सगळे पॅसेंजर भुकेले आहेत, केव्हाचं ते इथे बसलेले आहेत, तर त्यांना फूड पॅकेट्स देण्यासाठी परवानगी मिळावी. अतिरेक्यांच्या मनामध्ये मानवतावाद अतिशय दुर्मिळ असतो, पण तिला परवानगी मिळाली आणि मग तिने तिच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की अन्नाची पॅकेट वाटताना सगळ्यांना हा सिग्नल पण दे की बाबा अंधार झाला की ताबडतोब आपत्कालीन दरवाजाकडनं उड्या टाकून जितक्या लोकांना पळून जाता येईल तेवढ्यांनी जायचं आहे. हा सिग्नल दिल्यानंतर जेवण वगैरे आटपलं आणि 5 ते 10 मिनिटात नंतर हा खेळ सुरू झाला. नीरजा भानोतला जे माहीत होतं, जे तिचं आकलन होतं, जे तिला काही ज्ञान होतं त्या विमानाच्या बाबतीतलं, त्याप्रमाणेच घडलं आणि फ्युएल संपल्यावर आतले सगळे लाईट गेले आणि मग नीरजाने सांगितल्याप्रमाणे धडाधड 400 पॅसेंजरपैकी जास्तीत जास्त पॅसेंजर्स आपत्कालीन दरवाजाकडनं त्या विमानतळावरनं सैरावैरा धावत सुटले. एव्हाना जवळपास 75% लोक बाहेर पडल्यावर अतिरेक्यांना समजलं, अरे याच्या काहीतरी गोंधळ चाललाय, म्हणून त्यांनी अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. अर्थात त्याच्या आधीच बरीच माणसं पसार झाली होती. 400 माणसं वाचली होती आणि नीरजा सुद्धा पळून चालली होती अंधारात. तेवढ्यात तिला 4-5 मुलांचा रडण्याचा आवाज आला. या धावपळीमध्ये आपली मुलं, त्यांना ते घेऊ शकले नाहीत बरोबर आणि ती विमानात इकडं तिकडं गर्दीमध्ये अडकली 3-4 मुलं. तो आवाज आल्यावर नीरजाचं एक स्त्री मन आधीच हळवं असतं आणि त्यातून अशा या कठीण प्रसंगी ती मुलं गोळ्यांना बळी पडू नयेत म्हणून तिने 4 मुलांना बकोटीला घातलं आणि दरवाजाकडे घेऊन ती धावत सुटली. दरवाजापाशी त्या मुलांना त्यांनी ढकलून दिलं नीरजाने आणि अतिरेक्यांनी गन पॉइंटवर तिला घेतलं. ती आडवी उभी राहिली बिनधास्त. तिचं कर्तव्य होतं की जास्तीत जास्त प्रवाशांचा जीव वाचवणं आणि या बछड्यांना वाचवायचं हे तिने मनात घेतलं होतं आणि त्याच वेळेस तिने ठरवलं पण होतं की स्वतःचा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी या मुलांना नक्की वाचवीन.
अशी ही आधुनिक झाशीची राणी नीरजा भानोत. अक्षरशः ही गोष्ट तुम्ही जेव्हा ऐकाल, जेव्हा वाचाल स्वतःहून, तेव्हा तुमच्या अंगावर सुद्धा काटे येतील. विचार करा मित्रांनो, समोर अतिरेकी आहेत आणि गन पॉईंटवर तुम्हाला घेतलंय आणि तुम्ही त्या 4 मुलांना आपत्कालीन दरवाजातनं ढकलून देताय, त्यांना ओरडून सांगताय की गो, रन फास्ट. ती मुलं वाचली. एव्हाना कमांडोज पाकिस्तानचे या विमानात घुसले होते आणि त्यांनी 3 अतिरेक्यांचा खात्मा केला होता. पण या 4थ्या अतिरेक्याला मात्र कमांडो मारू शकले नाहीत. त्याच्या आत त्यांनी या नीरजावर बेछूट गोळीबार केला आणि आपल्या या एअर होस्टेस नीरजा भानोत, एक जांबाज एअर होस्टेसला, एका भारतीय नारीला गोळ्यांनी तिचं शरीर छलनी करून टाकलं त्या अतिरेक्याने. मित्रांनो, वय वर्ष 23. 5 सप्टेंबरची ही घटना आणि 7 सप्टेंबर 1963चा जन्म. पहा, एवढ्या या तरुण वयात एक एअर होस्टेस आपल्या विमानात, आपल्या विमान कंपनीच्या पॅसेंजर्सची 400 लोकांचे जीव वाचवते. जेव्हा 4 अतिरेकी मशीन गन घेऊन विमानात शिरतायत, अशा वेळेस धारिष्ट दाखवते, प्रसंगावधान राखते आणि न घाबरता, न डगमगता एक व्यवस्थित प्लॅन डोक्यात तयार करून तो प्लॅन अंमलात आणून जास्तीत जास्त लोकांना विमानाच्या बाहेर पडण्यास उद्युक्त करते. पण स्वतःचा जीव तिला गमवावा लागतो. एका वरिष्ठ पत्रकाराच्या मुलीला असा 400 लोकांचा जीव वाचवला म्हणून तिचा खूप मान सन्मान झाला. खूप मोठमोठे अवॉर्ड्स तिला दिले गेले. पाकिस्तान सरकारने पण तिला खूप मोठा अवॉर्ड दिला. विमान कंपनीने जे काही करायचं ते खूप काही केलं. पण आज ही नीरजा भानोत शहीद झाली असंच मी म्हणतो. आणि 1 नाही, 2 नाही, 400 लोकांचा प्राण वाचवून बिचारीने आपला जीव गमावला. लिबियाचे लोक होते, ते अतिरेकी लिबियाचे होते आणि त्यांना अमेरिकन लोकांना ओलीस ठेवून काही मागण्या मंजूर करून घ्यायच्या होत्या. पण त्यांचे सगळे मनसुबे धुळीस मिळाले गेले. केवळ या आपल्या नीरजा भानोत या झाशीच्या राणीने दाखवलेल्या शौर्यामुळं, दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं आणि तिच्या ज्ञानामुळे, तिच्या बुद्धिचातुर्यामुळे आज हे 400 जीव वाचले. मित्रांनो, एक योगायोगाची घटना या घटनेच्या लागून आहे. जी काही मुलं त्यावेळेस वाचली होती, त्याच्यातला एक मुलगा आज पायलट म्हणून सर्व्हिस करतोय आणि तो नेहमी सांगतो, मला जन्म फक्त आईवडिलांनी दिला आहे, पण माझं हे जे आयुष्य आहे ना सध्याचं, ह्याच्यावर फक्त नीरजाताईचा अधिकार आहे. अशा या नीरजा भानोतला, या प्रवीचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट.